बोर्डाच्या परीक्षेला 2 दिवस असताना आमच्या रियाचे वडील वारले. अभ्यास जबरदस्त केला. पहिला अटेम्प्टचा निकाल लागला, दुसरा अटेम्प्टचा पण निकाल लागला आणि तिला स्कोअर झाला होता 99.56. MST CET 2026चा निकाल लागला आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या घरी सत्काराला जात होतो. त्यामध्ये एक आमची विद्यार्थिनी होती रिया रमेश पाटील आणि तिचा सत्कार करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तुडिये जवळ एक मळवीवाडी नावाचं गाव आहे, म्हणजे एक महाराष्ट्राचं टोकच आहे. तिथून पुढे एका गावानंतर डायरेक्टली कर्नाटक चालू होतं. त्या गावी गेलो. गावी गेल्यानंतर तिचा आम्ही सत्कार करायचा होता. तिच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर ते सत्कार केला. सत्कार केल्यानंतर त्यांनी सत्कार चांगल्या पद्धतीने स्वीकारला आणि त्यांची आई आणि ती हे दोघी पण होत्या सोबत. त्यांच्या आईने जे सांगितलं ते ऐकून आम्ही अक्षरशः थक्क झालो. त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती की पोरगीस किती बी मेहनत कवडी बी मेहनत लागली तर बी ते काय म्हणेल ते पूर्ण करतली, खरं तेच राहिले नाही. पुरीच्या यश बघण्यासाठी तिने तेच राहिले नाही. तिचं वाईट लागलं. मला काय अनुभव नाही तेवढं शिक्षणाबद्दल. मी म्हणे मुलीसनं एवढं काय शिक्षण देणे, ते लोकांच्या घरात राहत. पण त्यांच्या पप्पांची इच्छा होती की मी माझ्या कष्टाने माझ्या मुलीला शिकवीन, तू कशाला टेन्शन घेतेस म्हणे. खरं आज ज्यावेळेस ती कष्टाने पुढे गेली त्यावेळेस तेच राहिले नाही, म्हणून खूप वाईट वाटत आहे. तिथे गेल्यानंतर आम्हाला हे कळलं की बोर्डासाठी 2 दिवस असताना रियाचे वडील हे एक्सपायर झाले आणि एक्सपायर होण्याचं कारण आम्ही ऐकून अक्षरशः आम्ही स्तब्ध झालो. एका प्रेताला ते भडागणे देण्यासाठी गेले असता तिथं डिझेल ओतताना त्यांच्या अंगावरती डिझेल पडून ते अक्षरशः जागीच एक्सपायर झाले. 90% त्याची बॉडी भाजली होती आणि ते एक्सपायर झाले. या परिस्थितीत देखील आमच्या रियानं बोर्डाचा पेपर दिला. फक्त बोर्डाचा पेपर दिला नाही, तिथून सेमेस्टर CETच्या पहिल्या अटेम्प्टसाठी दुसऱ्या अटेम्प्टसाठी ती अकॅडमीमध्येच आली होती. कुणाशीही काहीही न बोलता तिने ते MST CETच्या मॉक टेस्ट दिल्या. अभ्यास जबरदस्त केला. पहिला अटेम्प्टचा निकाल लागला, दुसरा अटेम्प्टचा पण निकाल लागला आणि तिला स्कोअर झाला होता 99.56. ती काहीच बोलली नाही जवळपास 2 ते 3 महिन्यामध्ये, पण तिचा रिझल्ट बोलला. आम्ही हे सगळं ऐकल्यानंतर अक्षरशः आमच्या सगळ्या टीमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. म्हणजे एकाकडं अशी रियासारखी कित्येक मुलं आहेत जी आपलं दुःख विसरून अक्षरशः जबरदस्त मेहनत करतात आणि अशा पद्धतीचा रिझल्ट मिळवतात. आणि एकीकडं अशी मुलं आहेत ज्यांना सर्व सुखसोयी आहेत, पण तरीही त्यांच्यामध्ये ती शिकण्याची मानसिकता दिसत नाहीये. त्यांच्या जेव्हा आईशी आम्ही बोललो त्यावेळी ते एवढंच म्हणाले की ज्यांच्यासाठी हे सगळं करायचं होतं तेच राहिले नाहीत, आता काय करायचं. रियाला एक बहीण आहे आणि एक भाऊ देखील आहे. आम्ही एक अभिनवची टीम म्हणून आम्ही तिथे त्यांना ग्वाही दिली की त्या तिन्ही विद्यार्थ्यांचं जे काही पुढं शैक्षणिक वाटचाल असेल ती सगळीच्या सगळी अभिनव करणार. तुम्ही तिघच राहणार. तू कितीला बा? 8वीला. तू कुठे खेळायला? थोड्यालाच. तिची 10वी झाली सुद्धा ती तिकडे पाठवून द्यायचं आमच्याकडे. तिचं शिक्षण सुद्धा आमच्याकडे बघणार सगळं. तुम्ही उपकार नाही आहे, ते उपकार नाही आहे, तिनं स्वतः मिळवलंय ते. तिच्या पप्पांची उडी भासणार नाही एवढी काळजी आम्ही घेतो. त्यामुळे तुम्ही निवांत राहा. तुम्ही दोघांच्या वरती लक्ष द्या. तिची जबाबदारी आम्ही घेणार. तिची पुढच्या वर्षीपासून 2 वर्ष जबाबदारी आमची, तिथून पुढची आमची जबाबदारी आमची. काय काळजी करू नका. अभिनवच त्या तिन्ही विद्यार्थ्यांना दत्तक घेत आहे आणि त्या तिन्ही विद्यार्थ्यांचं पुढचं सगळं शिक्षण जे आहे ते आमच्या मार्फत आम्ही करणार आहे. कारण ही एक छोटीशी कुठली तरी एक समाजाचं एक देणं लागतो ह्या भावनेनं आम्ही त्यांना ते बोललो. पण तो प्रसंग आठवला की अक्षरशः अंगावरती काटा येतो. ती वेळ कदाचित रियाच्या वडिलांची चुकली होती, पण रियानं न खचता इतका शांतपणे इतक्या छानपणे अभ्यास केला आणि त्यामुळे तिचा स्कोअर जो आहे तो 99.56 दिसतोय. कदाचित तिच्या जे ड्रीम कॉलेज आहे ते ड्रीम कॉलेज तिला मिळेल आणि तिचं पुढचं आयुष्य जे आहे ते खूप सुंदर होईल. पण तिच्या वडिलांचा जो आशीर्वाद आहे तो तिच्यासोबत कायम राहील एवढी आम्हाला आशा आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून एकच तुम्हाला सांगायचं आहे बाळांनो, जर तुमच्यामध्ये शिकण्याची जिद्द असेल आणि जर तुमच्या मनगटामध्ये ताकद असेल तर कुठलीही परिस्थिती, कुठलीही वाईट वेळ तुम्हाला रोखू शकत नाहीये. तुम्ही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. परिस्थितीला मात करून तुम्ही पुढे चालत राहा. अभिनव तुमच्या सोबत आहे.